त्वरित क्विक फास्ट थोडस इनिंग ब्रेक मध्ये आपण सनी कर्णधाराला थोडस फास्ट मध्ये पाठवायचं आपण. सचिनजी साबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केलं जाईल टॉस का बॉस कडे. कर्णधार निगडी गोलवाडी बी संघ थोडस क्विक फास्ट आपण यायचं आहे. माडिक साहेब आज मला वाटतं तुम्ही फ्राय ब्रिगेडर इथे आग लावून टाकले या सामन्यांसाठी, पण ते विझवण्यासाठी आपले खेळाडू स्तब्ध राहिलेत. कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी होत नव्हती. त्याच्यानंतर या सामन्यामध्ये देखील अक्षयच्या बॅटमधून देखील कदाचित चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघ एका बाजूला पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट संघ नेहरू संघ फायनलसाठी दाखल झालाय. श्री कृष्ण मुरारी क्रिकेट संघ हेड या टेल. नाणेफेकीचं कॉल केलं जाईल, पाहूया. नाणेफेकीचं कॉल केलं जात आहे, छापा पाहूया कोणाच्या बाजूने येत आहे. नाणेफेकीचं कॉल असेल तो नेहरू या संघाच्या बाजूने. कासर साहेब काय निर्णय असेल आपला? आपल्या बाजूने कॉल गेलाय, फिल्डिंग करू आम्ही पहिली. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावांपर्यंत आपण निगडी गलोडी बी या संघाला थांबवण्याचा मानस असेल? आम्ही 25 ते 30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. काय प्लॅनिंग असेल? टेस्ट टीम असेल किंवा काय चेंजेस असेल या सेमीफायनल मध्ये? चेंजेस काही नाहीत, ती टीम आहे तीच आम्ही फॉलो करू. निगडी गलोडी बी संघ एका बाजूला पाहिलं तर ए संघ सेमीफायनल मध्ये दाखल आहे, दुसरा बी संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. कुठल्या खेळाडूवरती तुमचं लक्ष असेल की या खेळाडूला आम्ही थांबवल्याच्या नंतर एखाद्या पहिल्या षटकामध्ये या विकेटवरती जास्त लक्ष असेल? आता काय 3 ओव्हरचा गेम आहे आणि कोण खेळेल चांगलं काय ते सांगू शकत नाही. आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना पण निगडी बी टीमला पण जिंकण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला देखील या सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निगडी गलोडी बी या संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आपल्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जर आला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगसाठी केलं असतं, पण आता बॅटिंग आले तर आम्ही 35 धावांचे वरती रन्स. 35 ते 40 धावांचं आव्हान असेल. उपेश आपण थांबायचं आहे. क्वार्टर फायनल मध्ये तब्बल आपल्याला 5,000 रुपयाची बोली लागली गेली. हा जर संघ विजयी झाला तर अनेक पारितोषिक आपल्या बाजूने असेल. काय स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅनिंग असेल सेमीफायनल मध्ये? कारण एका बाजूला नेहरू संघ देखील मजबूत स्थिती संघ पाहायला मिळतोय. आम्हाला काही करून जिंकायचं आहे, कारण की ट्रॉफी आम्हाला हवी आहे. ओके, तुम्हाला देखील शुभेच्छा. टू कॉम्बॅक्स अजय सर. थँक्यू सर. पहिला चेंडू यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळलाय चेंडू आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा अक्षय अर्थातच AK-47 याच्या बॅट मधून आला हा षटकार. AK-47 का बल्ला इस मैदान में सेमीफाइनल में मचा रहा है हल्ला. एखाद्या समुद्राला कदाचित थांबवू शकता, पण अक्षय खेडेकरचा जर बल्ला चालायला लागला तर थांबवणं मोठा अवघड जातो. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. पुन्हा एकदा हा दडपण येतोय गोलंदाजावरती. अवांतर धाव, दोन्ही हातात समांतर, आणि फायदा मात्र होतोय तो कोंडेपोचीने संघाला. धावसंख्या पाहायला मिळते. तब्बल स्कोरवरती धावची धावसंख्या पाहायला मिळते. ती स्कोरवरती 10 ही धावसंख्या. इथून जर संघ विजय होईल, राजेंद्र दिवेकर साहेबांना थोडंसं टेन्शन आहे, कारण माझा संघ सेमीफायनल मध्ये एका बाजूला पाहिलं तर अक्षय चांगली बॅट बोलू लागली आहे. पुन्हा एकदा प्रहार केला, हाफ ट्रॅकरचा चेंडू बिरकावून दिलाय सीमारेषे पार. अक्षयच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. विरोधकाला एकच भीती, अक्षयच्या बॅट मधून षटकार येतील किती? करा ना रुपेशजी. माडिक साहेब आपण छावा पिक्चर पाहिलं असतं. हाती घोडे तोप तलवारे फोर्स तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा हुआ राजा अब भी सब पे वारी है. अक्षय या मॅचचा राजा ठरला जातोय काय? खरं त्याच्या बॅट मधून 2 षटकार देखील पाहायला मिळाले. थोडंसं निगडी गलोडी या संघाला अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. आत्मविश्वासाने अजय सर पाहिलात तर गोलंदाजी केली तर कमबॅक या सामन्यामध्ये करू शकतात. निश्चितच राजा है या शहनशाह है, ये शिकायत नहीं करेंगे, ये आपको शिकस्त देंगे, असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय खेडेकर काय फलंदाजी करताय.
पहिला आपण पाहिला तर सरळ बॅटने खेळला होता, नंतरचा चेंडू मात्र त्याला हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याला देखील बाहेर फेकून दिला होता. सलग 2 चेंडूंवर मात्र 2 षटकार आले आणि धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते ती 16 या आकड्यावर. 25 धावांचा मात्र पाठलाग करतोय कोंडे पंचतन संघ आणि अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा या ठिकाणी पार केला गेलाय. अजय सर, या स्पर्धेला देखील लगातार 3 षटकार मारेल त्याला देखील 500 रुपयाची रोख रक्कम आहे. या सेमीफायनल मध्ये अक्षयला मात्र सुवर्ण संधी आहे. अगदी करतोय का हा कारनामा? राहुलजी वरणकर साहेबांच्या माध्यमातून अक्षयला देखील 200 रुपयाची रोख रक्कम आहे या षटकारासाठी. चांगली फलंदाजी देखील त्याची पाहायला मिळते. राहुल या साहेबांनी मात्र पारितोषिक लावलं तर प्रत्येक अनिकेतने विकेट घेतलाय. आता मात्र अनिकेत देखील अक्षय देखील फायर झालाय. धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर होती ती 16 ही धावसंख्या. पुन्हा एकदा सुवर्ण संधी. अकूट टप्प्याचा चेंडू. ओ निर्धाव चेंडूची सांगता. मोठा हादरा बसला असता तो कोंडे पंचायतीच्या संघाला. गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी समुद्राला भरती तर कधी ओटी. निर्धाव चेंडूची सांगता. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला मात्र अचूक टप्पा टाकतोय तो गोलंदाज. याच पद्धतीने अजय सर गोलंदाजी केल्यानंतर अजून देखील कमबॅक करू शकतो निगडी संघ हा. नितीन या गोलंदाज कमबॅक पाहायला मिळतोय. निश्चितच सर, कारण 16 धावा मात्र स्कोर बोर्डवर लगावल्या गेल्यात आणि आता 9 धावांची गरज असेल. यावेळेला बॅकफुटला गेले होते, थोडासा पंच केलाय त्या ठिकाणी. जातोय चेंडू सीमारेखा पार. AK-47 अक्षय यांच्या बॅट मधून सलग 2 षटकार पाहिलेत आणि आता मात्र हा चौकार पहा. म्हणजे धावसंख्या आता पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. नखर अक्षयचा मात्र बल्ला. अक्षय का बल्ला पुरे मैदान में मचा रहा है. धावसंख्या पाहिलेत तर धावसंख्या पाहायला मिळते ती 20 नो लॉस. महत्वपूर्ण खेळी करतोय कारण जमिनीत पिकवतो लसूण आणि मुळा. आणि अक्षयच्या फटका नाद खुळा मानावला गेली या फलंदाजाला. कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळतोय नितीनचा. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर निगडी कोंडे पंचायत संघाची जर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 20. आणि आता पाहिलं तर 5 धावांची गरज असेल. पहिलं षटक नितीन हाताळण्यासाठी आले होते आणि त्यांच्यावर मात्र प्रहार चढवला गेला. 20 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये घेऊन आला अक्षय, अर्थातच AK-47. आणि आता 12 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. कुठेतरी आता निगडी ए संघ आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळते, कारण स्ट्राईकला आलेला फलंदाज अक्षय खेडेकर याच्या बॅटमधून मोठे प्रहार पाहायला मिळाले. आणि आता आपण स्ट्राईक एंडला पाहतोय संघाचे कर्णधार अर्थातच सूरज वरणकर यांच्या बॅटमधून कशा पद्धतीची खेळी आता आपल्याला पाहायला मिळेल हे येणारे काही चेंडू सांगतील. 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये देखील आता थोडासा बदल पाहायला मिळत आहे. फील्ड देखील खोलली गेली आहे. पहिला चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी निगडी बी संघाकडून. या गोलंदाजाला देखील सामनावीराचा पुरस्कार गेला आहे प्रशांत यांना. मात्र काहीतरी आता कमबॅक करावं लागेल आणि काहीतरी इथे मॅजिक मुवमेंट प्राप्त करावं लागेल तरच मात्र संघाची विजयी वाटचाल होईल. अन्यथा अक्षय सारखे फलंदाज जर राहिले तर मात्र सामन्याचं चित्र विचित्र पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले होते, त्याला देखील पंच केला आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का नाही. अक्षयचा काहीतरी इथे वेगळा मानस पाहायला मिळतोय, कारण सूरज सारख्या महत्वपूर्ण एक शांत आणि संयमी खेळाडूला देखील मागे परतवलाय. कारण अक्षय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर ऑन फायर आहे. अक्षय सध्याच्या घडीला मोठे प्रहार करतोय, आक्रमण करतोय, पराक्रमण करतोय. विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कशा पद्धतीने सामना फिनिश होईल. 4 धावांची गरज असेल. फुल टॉस चेंडू आणि होईल का सीमा लाईन क्रॉस. नाही, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमा रेषेवर फुल टॉस होता आणि ताकद देखील तेवढीच पाहायला मिळाली. मात्र उंची अधिक होती आणि जे डिस्टन्स मेंटेन झालं पाहिजे ते डिस्टन्स मात्र मेंटेन झालं नाहीये. एकाच धावेवर मात्र इथे कुठेतरी थांबले गेलेत. आणि सूरज वरणकर यांना पुन्हा एकदा अक्षयने आमंत्रित केलंय की आता तुम्ही स्ट्राईकला या आणि कर्णधार म्हणून तुम्ही ऍज अ फिनिशर म्हणून तुम्ही तुमची भूमिका निभावा. यावेळेला देखील सरळ बॅटने खेळला आहे. जातोय चेंडू 1 बाउंस सीमारेखा पार. आणि या ग्रँड फायनल मध्ये पहिला संघ ठरला जातोय तो आई कोणजाई देवी क्रिकेट संघ कोंडे पंचतन. या संघाने मध्ये आपलं फायनलचं तिकीट इथे बुक केलंय. थँक्यू डीजे, थँक्यू. या सामन्याचा सामनावीराचा किताब असेल ज्याने मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी केली
तब्बल चांगली फलंदाजी पाहिले, 2 षटकार पाहायला मिळाले. तो सामनावीराचा किताब ठरला जातोय, मानकरी ठरला जातोय तो अक्षय खेडेकर AK-47. अक्षयला विनंती करतो, अजून सेलिब्रेशन आपलं बाकी आहे मित्र. अक्षयला विनंती करतो, आम्हाला अजून एक देखील सेमीफायनल खेळायची आहे, मैदान खाली करायचे. अक्षयला विनंती करतो, आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. अक्षय खेडेकर. एका बाजूला पाहिलात तर निगडी गवडी या संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं. चांगली देखील आतापर्यंत सामन्यामध्ये रंगतदार मजा आणली, चांगलं टफ फाईट केला. आता देखील पराभूत जरी झाला असले तर पण येणाऱ्या मैदानामध्ये तुम्ही देखील गुलाल उधळू शकता. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीराचा किताब जातोय तो अक्षय खेडेकर AK-47 याला विनंती करतो की आपण यायचं आहे सामनावीराचा किताब घेण्यासाठी, पण येताना मात्र थोडीशी तयारी करून यायचं आहे. अक्षय खेडेकर. निगडी गवलोडी ए संघ आणि कोंडे पंचेदन याच्यामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा किताब मानकरी ठरला गेलाय तो अक्षय खेडेकर यांना विनंती करतो आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. मित्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सामनावीराचा किताब देणार आहोत, तरी शेवटचा कॉल असेल, आपण त्वरित यायचं आहे. एक सेमीफायनलचा सामना पाहिलात आणि आता दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय. एका बाजूला संघ आहे नेवरुळ आणि त्याच्या विपक्षात संघ आहे यजमान संघ निगडी बे संघ. अक्षयला मात्र सामनावीराचा किताब आपण हे शब्द 2 मिनिटं बोलल्याच्या नंतरच देणार आहोत, कारण वारंवार त्याला मात्र माघारी परतावं लागतं. कारण आता तुला थोडंसं बोलावंच लागेल, कारण तुझी अनेक वेळा बॅट मात्र बोलत असते. या सामन्याचा सामनावीराचा किताब दिला जाते पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टी शर्ट द्यायचंय.